परमात्म्याच्या स्वरूपाचे दोन प्रकार शास्त्रामध्ये, एक सगुण परमात्मा, एक निर्गुण परमात्मा. सगुण परमात्मा आपल्या जवळ आहे, तो दिसतोय, तो गोचर आहे. आणि व्यापक परमात्मा, निर्गुण परमात्मा व्यापक आहे, दिसत नाही, आला तर अनुभवाला येतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारांनी आपली जी उपास्य देवता, त्या देवतेचे दोन्ही स्वरूप सांगितले. भोळी हे भोळे, हे भाविक, एक रूप सगुण परमात्म्याचं. जुनाट सांगले हे व्यापक परमात्म्याचं स्वरूप. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या भगवंताच्या संगतीमध्ये मी नित्य वास करतो, ज्या भगवंताच्या संगतीने आम्ही निश्चिंत झालो, ज्या भगवंताच्या संगतीमध्ये आम्ही आनंदाचा उपभोग घेतो, असा तो माझा परमात्मा भोळा आहे. विठ्ठल. भोळा म्हणजे बावळट नाही बरं का. आपण भोळा कोणाला म्हणतो व्यवहारात? भोळ्याची व्याख्या मी करत असतो. भोळा कोणाला म्हणतात गुरुजी? ज्याला कोणी फसवतं आणि जो कोणालाही फसवू शकत नाही त्याला म्हणतात भोळा. विठ्ठल. स्वामी महाराज बरोबर आहे ना. ज्याला कोणी सहज फसवितो त्याला भोळा म्हणतात, जो कोणालाही फसवू शकत नाही त्याला म्हणतात भोळा. विठ्ठल. भोळा वेगळा आणि बावळट वेगळा. बावळट वेगळा. आपल्या श्री क्षेत्र पैठणचे एक आपले महाराज होते पहा, रामभाऊ महाराज सानप महाराज. ते एक गोष्ट सांगायची. ते म्हणले, मी गेलो विदर्भात कीर्तनाला, जवळजवळ आता 60-70 वर्षाचा तो काळ आहे. गेलो आणि फार लोक साधी माणसं. मग त्या गावातल्या त्या सप्ताहाच्या प्रमुखानं दवंडी द्यायला सांगितली. मग ते एक जण ते डफरा घेऊन आलं आणि त्यानं दवंडी दिली. ऐका हो, आपल्या गावात पैठणचे महाराज आलेत, त्यांनी कीर्तन आणलं, 8:30 वाजता पाहायला या हो. डंग डंग डंग. आता कीर्तन पाहायची नाही, काही असतात पाहायची कीर्तन असू शकतात. तर महाराज म्हणले, मला आश्चर्यच वाटलं बा, काय अडाणी लोक, एखाद खेड्यापाड्यातली जुनी माणसं, अशिक्षित माणसं, साधी भोळी माणसं. आणि मग कीर्तनामध्ये कीर्तन सुरू झालं. कीर्तन संपलं, मी त्या वाड्यात झोपलो. स्वामी महाराज तुम्ही ऐकला असेल हा दृष्टांत. सकाळी स्नान केलं, त्यांनी अंग धुतलं म्हणे. महाराज काय म्हणतात, मी सकाळी स्नान केलं आणि त्यांनी अंग धुतलं. आणि बैठकीत आला आणि भला मोठा गोपीचंदाचा खडा घेतला एवढा. आता तो जाडजोड माणूस मालक, तो असा खोंगा केला, त्याला पासा म्हणतात असा. आणि ते पाणी ओतलं, त्याच्यावर घेतला तो गोपीचंदाचा गोळा, गंध उगाळला. आणि मी पाहतोय त्याच्याकडं. त्यानं काय केलं म्हणे, त्या गंधात, उगाळलेल्या गंधात असे 5 बोट बुडविली. काय असं मी तिकडे बघितलं तर सगळे देवाच्या फोटोवर ते गंध ना. कोणा देवाच्या डोळ्यात, कोणा देवाच्या नाकात, कोणाच्या कानात, कोणाचा पितांबर त्या गंधानं भरला. मी त्याला विचारलं, पाटील असं काय करता हो? ते म्हणे, आपला भोळा भाव आहे. म्हणजे बावळटेच. विठ्ठल. भोळेपणाची व्याख्या माऊली ज्ञानोबारायाने केली. ज्याला व्यवहार कळत नाही, ज्याला देणं घेणं कळत नाही, कोणाला द्यावं, किती द्यावं, काय द्यावं हे ज्याला कळत नाही ना, त्याला भोळा म्हणतात. माऊली ज्ञानोबाराय भगवंताचं अवतारी वर्णन करत असताना सांगतात, तुवा सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिधला पुतने, जे विषाचे निस्तन पाने,
मारू आली उसळ खिचडी साबुदाण्याची. विठ्ठल माऊली ज्ञानोबाराय देवाला म्हणतात. अर्जुन देवाला म्हणतो, ज्या पुतणीनं आपल्या स्थानामध्ये विष भरलं, तुला मारायला आली आणि तू तिला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतलंस, तुला कळतं काय रे काय कोणाला काय द्यायचं ते? विठ्ठल अरे देवा, त्या शिशुपाळानं तुला मोजून 100 शिव्या दिल्या. 100 म्हणजे किती रे? मराठीत सांग, मराठीत सांग. 100 मराठीत आहे का? मी म्हणतो 100 आहे मराठीत. विठ्ठल मोजून शिव्या दिल्या 100. काही एक्सपर्ट असेल हो, कदाचित त्यानं आता जर असलं तर त्याला डिलीट दिली असते एखाद्या विद्यापीठानं, नाही का? 100 शिव्या. मागची शिवी पुन्हा पुढे येऊ देत नाही. मी अनेक शिव्या देणारे पाहिलेत, शिव्या देणाऱ्या पाहिल्यात, पण तीनदा तेच कर्कशिरण चरकशिरण कर्कशिरण, त्यांना पुनरावृत्ती होऊच दिली नाही. 100 शिव्या कोऱ्या खट. आणि महाराज त्या शिशुपालाला माझ्या परमात्म्याने आपल्या स्वरूपामध्ये सामील करून घेतलं. विठ्ठल कोणाला द्यावं हे कळत नाही, पण किती द्यावं हेही कळत नाही. भक्त ध्रुव वनात गेला. कशा करता? तो वना आला याची लागी, जे बैसावे पित्याचे उत्पन्न. तो चंद्र सूर्याधिक परिसजगीस लागू केला. विठ्ठल प्रभू, मला माझ्या पित्याच्या मांडीवर बसायचा अधिकार द्या. देव म्हणले, ध्रुवा रे कशाला तिथं बसतो? तुला मी असं स्थान देतो की संपूर्ण विश्वाचा पसारा तुझ्या भोवती फिरेल. विठ्ठल उपमन्यूने बाळ उपमन्यूनं भगवान महादेवाला वाटीभर दूध मागितलं. वाटीभर. उपमन्यू सांग तुला काय देऊ, मी प्रसन्न चित्त आहे. सांगितलं, देवा मला दूध प्यायचं, एक वाटीभर दूध द्या. आणि या परमात्म्याने या हे भोळे त्याला दुधाचा सागर देऊन, सिराचा सागर उपमन्या, सिराचा सागर उपमन्या, सिराचा सागर आढळपणी बाळ वैसविला दूर, आढळपणी बाळ वैसविला दूर, हे आढळपणी बाळ वैसविला दूर, आढळपणी बाळ वैसविला दूर, हे सिराचा सागर उपमन्यू, सिराचा सागर उपमन्यू, सिराचा सागर ज्यानं बापाच्या मांडीवर बसायला जागा मागितली त्याला असं आढळपद दिलं महाराज. त्याच्या इतकी उंच स्थान कोणाचंच नाही. ज्यानं वाटीभर दूध मागितलं त्याला दुधाचा सागर देऊन टाकला. म्हणजे किती द्यावं हेही कळत नाही आणि कोणाला द्यावं हेही कळत नाही. असा माझा देव परमात्मा भोळा आहे. ऐसा माझा भोळा बाप परिताप बोली, ऐसा माझा भोळा बाप घेई ताप हिरोली, ऐसा माझा भोला बाबा घेई ताप हिरोली.
तुकाराच्या साधकाला सांगतात, ज्या भगवंताच्या संगतीमध्ये मी निश्चिंत जीवन जगतोय, त्याच्या संगतीमध्ये नित्य राहतो, नित्य वास करतो, तो माझा परमात्मा भोळा आहे. आणि भोळाही नाही तर तो भाविक आहे. भाविक म्हणजे भावग्राही, भाविक म्हणजे प्रेमाची लालसा असणारा. विठ्ठल विठ्ठल आपल्याला कशाची कशाची लालसा आहे महाराज, जीवाला कशाची कशाची लालसा आहे. पण संतांना एकच अपेक्षा आहे, काय की आपल्याला प्रेम मिळावं. आणि देवाला काय अपेक्षा आहे, आपल्यावर आपल्याला भक्तांनी प्रेम द्यावं. विठ्ठल देवाला सगळं देतात लोक, देवाला लोक सगळं देतात, आणि जे त्याला हवंय तेच त्याला देत नाहीत. त्याला थोर प्रेमाचा भुकेला मी राहिलो ना. थोर प्रेमाचा भुकेला, माझ्या परमात्म्याला प्रेमाची भूक आहे म्हणून त्याला भाविक म्हणतात. अत्यंत प्रेमाची अपेक्षा परमात्म्याला आहे, त्याला दुसरं काही लागत नाही. पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. माझा भक्त त्यानं मला फूल द्यावं, पाणी व्हावं, फूल द्यावं, फळ द्यावं, काही द्यावं, फक्त प्रेमयुक्त अंतःकरणाने द्यावं. विठ्ठल आणि ज्या वेळेस माझ्या परमात्म्याला प्रेम मिळतं ना, तिथून तो हलत नाही. पांडवांच्या आणि कौरवांच्या तहा करता भगवान परमात्मा हस्तिनापुरी गेली, आणि त्या परमात्म्याचं दुर्योधनानं एवढं स्वागत केलं महाराज. विमानतळापासून ते व्यासपीठापर्यंत, स्टेजपर्यंत संपूर्ण रस्ता आणि आत्तारानं साडा टाकून सुगंधित केला. विमानतळापासून म्हणजे जिथून देव यायची होती तिथं. आता ते आपल्याला स्थान माहीत नाही ना, म्हणून मी विमानतळ म्हणलो. दुतर्फा सुंदर अशा तरुणी हातात फुले घेऊन त्या देवावर उधळतायत, वाजत गाजत भगवंताला हस्तिनापुरामध्ये राज दरबारामध्ये आणलं. तह फिसकटला, आघाडी चालू काय समेट तुटली. हे ते पेपर वाचून वाचून डोके खराब झाले आपले. विठ्ठल आणि मग बैठक संपली, सभा विसर्जित झाल्यानंतर दुर्योधन म्हणला, कृष्णा असा सुंदर स्वयंपाक केला बघ तुझ्या करता, आणि तू जेवून जावं. तेव्हा नाही, मी तुझ्या का, मला विदुराचं आमंत्रण. वास्तविक आमंत्रण नव्हतं, पण हा म्हणला. मला बिचारी ती सुलभा विदुर पत्नी, त्याची नित्य वाट पाहत असे. तिलाही वाटायचं की भगवंतानं माझ्या घरी यावं. चल विदुरा घर जावं, समधी चल विदुरा उद्धवजी, चल विदुरा उद्धवजी, चल विदुरा
बरी केले सुदामी के गावल रुचि रुचि चल विधुरा घर जावे उठावाई चल विधुरा घर जावे मला सकाळच्या प्रसंगाची आठवण झाली बरं का. आपण जो ते मुलं करतात ना देझीमचं, आणि त्यांनी तो श्रीकृष्ण परमात्माचा आणि सुदामजीचा प्रसंग दाखवला. हा सुदामा होता का, त्याचा चेहरा पाहिला, त्याच्या ते फासळ्या मोजले मी, आणि त्याचा तो चेहऱ्याचा भाव, महाराज माझ्या डोळ्यात अश्रू आले हो. गोड गोड प्रसंग. गणेश गुरुजीनंच केला असेल. वा वा गणेश गुरुजी, तुम्हाला संस्थेच्या वतीने लाख लाख धन्यवाद देतो. विठ्ठल दुर्योधनाच्या महालात काय नव्हतं, सर्व काही होतं. आणि विदुराच्या घरी काय होतं महाराज, काहीच नव्हतं. चालत चालत भगवान गेले. विदुर पत्नी सुलभा ती स्नान करीत होती. स्नान करता करता त्यानं देवाला पाहिलं आणि वाल्या वासरण्याशी गल्लीमध्ये धावत आली. बेभान, त्याला भाव समाधी म्हणतात. विठ्ठल कृष्णा, अरे युगासारखी तुझी मी वाट पाहते, आणि तू आज आलास, बरं झालं. डोळ्यात प्राण आणून मी तुझी वाट पाहत होती. तुझी वार्ता कोण सांगेल, सगळे कानामध्ये मी माझे प्राण ओतले होते. बरा आलास. देवाच्या हाताला धरलं, आत नेलं. पळत पळत घरात गेली, बसायला पाट आणला. पळत पळत घरात गेली, त्या केळीचं डझनच घेऊन आली आणि पटकन पाटावर बसली. कोण? विदुर पत्नी. आणि देवाला धरून खाली बसवलं. तोही बसला. महाराज, त्या भक्ताचं प्रेम पाहिल्यानंतर देव सुद्धा भाव विभोर झाला. विठ्ठल विठ्ठल. आणि मग ती केळ सोलायला लागली. तिनं केळ सोलायचं, साल्ट याच्या पुढं लांब व्हायचं त्या देवा पुढं, आणि माझा परमात्मा ती केळाची साल्ट मोठा प्रेमाने भक्षण करायचा. विठ्ठल विठ्ठल. आणि केळ ती खायची, साल्ट देवाला घालायची, आणि तो खुशाल खायचा. हिला जाऊ द्या, हिचं द्या सोडून. हिला भाव विभोर झाली, हिला भाव समाधी लागली, पण तोही शुद्धीर रावला नाही ना महाराज. त्यालाही प्रेमाची फार मोठी समाधी लागली. तो साल्ट खातो, ही केळं खाते, आणि तेवढ्यात विदुरजी घरी आली. त्यानं प्रसंग पाहिला. विदुरजी बोलायला लागले, अगे तू सावध आहेस का, शुद्धीवर आहेस का? तिला हलवलं, सावध केलं, पाठीमागे गेली. मग नंतर ती वस्त्र कापडं बदलायला लागली. मग देवाला उठवलं, पाटावर बसवलं, आणि मग विदुरजी स्वतः केळ सोलून देवाला द्यायला लागले. देव केळ खायला लागला. लेकिन भगवान कहते, विदुरजी, जो मजा पहले किलो में थी अब नहीं है. विठ्ठल विठ्ठल. माझा परमात्मा भाविक आहे, भावग्राही आहे. प्रेमाचं अत्यंत त्याला अपेक्षा आहे. दुसरं लक्षण, पहिलं लक्षण माझा परमात्मा भोळा आहे आणि भाविक आहे. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं लक्षण, जुनाट विठ्ठल विठ्ठल जुनाट म्हणजे जुना. गावातल्या जुन्या माणसाला विचारा बाबा. आपण म्हणतो ना, जुन्या माणसाला विचारा म्हणजे म्हाताऱ्या माणसाला विचारा. मग देव म्हातारा आहे का, जुनाट झालेला आहे का, निर्जीव आहे? अरे जुनाट म्हणजे अनादी कालचा, ज्याला प्रारंभ नाही. विठ्ठल ज्याला प्राग भाव नाही, ज्याला प्रध्वंसवा भाव नाही,
सर्व भावाच्या आतीत असणारा तो परमात्मा. जुनाट जुनाट जुगादीचे नाणे, बहुत काळाचे ठेवणे. परमात्म्याला प्रारंभ नाही, याचा अर्थ परमात्मा सर्वाचं कारण आहे आणि माझा परमात्म्याला कारण आहे, तो सर्वाचं कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. या विश्वामध्ये बिना बापाचं कोण असेल तर देव. देवाला बाप नाही, त्याचा अर्थ देवाला कारण नाही. विठ्ठल जो सर्वांच्या आधी आहे त्याला अनादी म्हणतात. ज्याला आदी नाही, ज्याला अंत नाही, असा जो अनादी अनंत त्याला म्हणतात जुनाट. माझा परमात्मा भोळा आहे, भाविक आहे आणि जुना आहे, म्हणजे अनादी अनंत आहे. आणि चौथं महत्वाचं लक्षण चांगलं आहे. विठ्ठल देव कसा आहे? कसा आहे? चांगला आहे. देव कसा आहे? चांगला आहे. देव चांगला, देव चांगला, तुका लागला चरणी, तुका लागला चरणी, तुका लागला चरणी. देव चांगला, देव चांगला, तुका लागला चरणी, तुका लागला चरणी, तुका लागला चरणी. कसा आहे देव? हा, चांगला आहे. कसा आहे देव? चांगला आहे. देव कसा आहे? हा, चांगला आहे. देव कसा आहे? देव कसा आहे? चांगला आहे. देव चांगला आहे. चांगला आहे म्हणजे कसं आहे? चांगला आहे. चांगला आहे म्हणजे कसं आहे? देव कसा आहे? चांगला. चांगला म्हणजे कसं? चांगला म्हणजे चांगला. विठ्ठल ज्याचं पर्यावसान, ज्याची प्रणिती आनंदामध्ये होते त्याला चांगलं म्हणतात. विठ्ठल मी शाळेमधली एक गोष्ट, एक प्रसंग आठवला सांगतो. सांगू का ग? बरोबर सांगतो. काय डॅडीला विचारलं होते, नाही तर नुसती उगी रागवायची. लहानपणी मी दुसरीत होतो, तुम्ही असताना दुसऱ्याला लहानपणी. आणि गुरुजी कविता शिकवायची. आता गुरुजी कविता शिकवित नाही, गुरुजी कविता म्हणत नाही. आता कविता म्हणायचं काम आमच्याकडे आलेली. गुरुजी कविता शिकवित होते, त्याच्यातल्या 2 महत्वाच्या ओळी माझ्या लक्षात आहे. त्या ओळी ऐका नीट. त्या कवितेतल्या 2 महत्वाच्या ओळी ऐका. तर गुरुजी म्हणतायत, ढगा आड ज्या बसल्या लपुनी, शोधू चांदण्या मैत्रिणी. काय? ढगा आड ज्या बसल्या लपुनी, शोधू चांदण्या मैत्रिणी. ज्या ढगाच्या आड लपलेल्या आहेत चांदण्या आपल्या मैत्रिणी आहेत, आपल्या सखी आहेत, त्यांचा शोध घेऊ, असं त्याचा भाव आहे. मग ते गुरुजी म्हणायला लागले, उठ. मला ते पांड्या म्हणली होती, पण मी तुम्हाला नाही म्हणून दाखवीत. ओठ अंड्रे ओठ, सांग चांदण्या म्हणजे काय? मला वाटतं जे आपल्याला चांदण्या माहिती, पण चांदण्याचा अर्थ काय माहित नाही. मी म्हणलो, गुरुजी मला नाही येत. बाईस खाली बुरख कुठला, चांदणी कळून नये तुला? ए तू सांग रे, ए तू सांग रे. अख्ख्या वर्गाची तपासणी केली, कोणालाही चांदणीचा अर्थ सांगता आला नाही. मग गुरुजीचा पारा अत्यंत वर चढला. त्यावेळेसचे गुरुजी असे गुरु, काय मूर्ख आहे ते कार्टी, एकालाही चांदणीचा अर्थ सांगता येऊ नये. अरे चांदण्या म्हणजे ह्या आपल्या त्या चांदण्या. विठ्ठल विठ्ठल. चांगलं म्हणजे चांगला, ज्याचं पर्यावसान,
ज्याची परिणिती ज्याचा परिणाम आनंदात होतो त्याला चांगला म्हणतात. भगवंत म्हणजे प्रत्यक्ष आनंद. सुख रूप ऐशे कोण तुझे सांग सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारखा तो माझ्या पांडुरंगा सारखा तो माझ्या पांडुरंगा सुखरूप ऐशी कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारी खेती. भगवंत म्हणजे प्रत्यक्ष आनंद. सत हे देवाचं स्वरूप आहे, ज्ञान हे देवाचं स्वरूप आहे, आनंद हे देवाचं स्वरूप आहे म्हणून त्याला सच्चित आनंद म्हणतात. तो परमात्मा आनंद स्वरूप आहे म्हणून चांगला. आणि मग त्या परमात्म्याच्या संगतीत आम्ही राहतो म्हणल्यानंतर आमचं जीवन निश्चिंत. या अभंगाचं दुसरं चरण. मनवून भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे. मनवणे चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख. मनवणी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एर येरा. मनवणी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्या परमात्म्याच्या संगतीमध्ये राहतात
ज्यांच्या संगतीमुळे निश्चिंतता प्राप्त झाली, ज्या भगवंताच्या संगतीमध्ये आनंदावाप्तीचा अनुभव आला, तो परमात्म्याचं प्रमुख लक्षण जगद्गुरु तुकोबार सांगतात, भोळा भोळे. आणि भोळा म्हणलं की भगवान महादेव आपल्या जवळ डोळ्यासमोर उभे राहतात. विठ्ठल विठ्ठल स्मरण केल्या सरशी पावणारा जर देव कोण असेल तर भगवान महादेव, म्हणून त्यांना आशुतोष भगवान म्हणतात. आशुतोष म्हणजे अगदी थोड्यानं प्रसन्न, थोड्यानं संतुष्ट होणारे भगवान परमात्मा. एक दिवस कैलासामध्ये माँ पार्वती आणि भोलेनाथ भगवान शंकर आसनस्थ बसले होते. त्या दिवशीचा योग म्हणजे त्या दिवशी शिवरात्र होती. माता पार्वती भगवान शंकराला प्रश्न करतायत, देवा आजच्या या रात्रीचं मला महत्व सांगा, जेणेकरून मला अविरत नित्य अशा प्रकारचा स्थायी स्वभावाचा आनंद प्राप्त होईल. असं एखादं या आजच्या शिवरात्रीचं महात्म्य मला सांगा. असं म्हणल्यानंतर भगवंत संतुष्ट झाले. सांगितले, पार्वती ऐक, तुला या महाशिवरात्रीच्या रात्रीच्या उपासनेचं महत्त्व काय आहे, ती साधना केवढी श्रेष्ठ आहे, एक 5 मिनिटात सांगतो. विठ्ठल विठ्ठल भगवान बोलतायत, भगवान शिव बोलतायत, हे पार्वते, कांचीपूर नावाचं नगर आणि त्या नगरीचा राजा सोमदत्ती, अत्यंत प्रजाचा सांभाळ करणारा, प्रजाशील, ज्याच्या राज्यामध्ये दुष्काळ नाही, ज्याच्या राज्यामध्ये वसंत कधी निघून गेला नाही, ज्याच्या राज्यातून 18 भार वनस्पती फुले फळे वेचती, 22 पोखरणी नद्या गंगा वाहती, ज्या गळी कुळश्रिया राज्य राणीव संपत्ती, असं त्याचं वर्णन. आणि त्या राजाला 500 बायका होत्या. पूर्वी होतो राव तसं. रावणाला 80,000, राजा दशरथाला 300 आणि याला तो 16,000, बायला 16,000. रे आताच कस काय एवढं वांद झालं कोण? विठ्ठल विठ्ठल 500 बायका त्याला होत्या आणि त्याच्यातल्या 2 पतिव्रता होत्या आणि बाकीच्या व्यभिचारिणी होत्या. आणि त्याच्या पापाचा परिणाम त्या बाकीच्या सगळ्या नरकाला गेल्या. आणि या राजाला त्या बायकोच्या पापामुळं हरणाचा जन्म प्राप्त झाला. आणि त्याच्यातल्या ज्या 2 पतिव्रता होत्या, बरोबर, त्या हरिणी झाल्या, म्हणजे ह्याच्या बायका झाल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान महादेव मा पार्वतीला कथा सांगतायत शिवरात्रीची. पार्वती काही दिवसानंतर त्या राजाला, जो हरिण झालाय, त्याला 2 पाडसं लहान्या पत्नीपासून झाली आणि त्याची मोठी पत्नी गरोदर. सुखाचा संसार चालला. 2 पत्नी आहेत, एका पत्नीला 2 पाडसं आहेत आणि 1 गरोदर आहे. रानात विचारायची, हरिण असती. इकडे स्वर्गामध्ये एक घटना घडली. इंद्रदेवाच्या सेवेमध्ये असणारा एक नोकर चाकर, एक सेवक, तो कदाचित गंधर्व असेल, कदाचित किन्नर असेल, कदाचित यक्ष असेल, आणि इंद्राच्या सेवेमध्ये कुचराई झाली, काहीतरी सेवेमध्ये चूक झाली. इंद्र कोपला आणि शाप दिला, जा तू अवनी तलावर किरात जातीमध्ये जन्माला जाशील. भूतसेन नावाचा तो इंद्राचा चाकर आणि भिल्ल समाजामध्ये जन्माला, ज्याचं नाव चंडभिल. विठ्ठल विठ्ठल. पार्वती, शिवरात्र होती
आणि हा चंडभील सकाळपासून सावजाच्या शिकारीच्या शोधात होता. दर दर भटकला पण शिकार मिळाली नाही, निराश झाला. शिवरात्रीचा दिवस मावळला, अंधार पडला, भुकेनं व्याकुळ झाला. पाण्याचा थेंब उदरामध्ये नाही, पाणी प्याला नाही. शिकारीच्या शोधात चालून चालून पाहून पाहून थकून गेला. शेवटी एका झाडावर घेऊन त्याच्या म्हणत, रात्री आता इथं जवळ सरोवर आहे, एखादा प्राणी येईल, आपण झाडावर बसून त्याचा वेध घेऊ, म्हणून तो एका वृक्षावर चढला. आणि त्या सरोवराच्या जवळ असलेल्या एका त्या रानामध्ये असलेल्या वृक्षामध्ये त्यानं वाघूर लावली. हरण पकडायला वाघूरच लावतात का? नाही ना, तित्र धरायला वाघूर कशाला? एम आय राईट? वाघूर हरिण धरायला का तित्र धरायला? विठ्ठल झाडावर गेला, वाघूर लावलेली, अंधार होता. सरोवराकडे लक्ष देण्याकरता तो पुढा पाला आडवा यायचा ना, झाडावरचं पानं, मग ते तोडायचा खाली टाकायचा, तोडायचा खाली टाकायचा, हेच काम रात्रभर. त्याचा योग असा महाराज, जिथं त्याच्या हातातली पानं पडायची ना, तिथं भूमिगत एक भगवान शिवाचं लिंग होतं. विठ्ठल विठ्ठल पहा गंमत, माझा भगवान किती भोळा येतो. भगवान शंकर भोलेनाथ विचार करतात, दिवसभर जण उपवास केला आणि शिवरात्रीचा जागर करतोय आणि मला बेल वाहतोय. साधारण रात्रीच्या उत्तर रात्रीला ज्याला म्हणतात, साधारण 2 वाजेला भगवान संतुष्ट झाले आणि यमाला आज्ञा केली, यमराज, त्या वनामध्ये कोणीतरी माझी पूजा करतोय, बेलार्पण करतोय, दिवसभर त्यांना अन्नाचा कण शिवलेला नाही, पाणी घेतलेलं नाही आणि त्याचं जागरण चालू आहे. तुम्ही जा आणि त्या माझ्या भक्ताला वरदान द्या, तो मागेल ते द्या. आले यमराज. त्या चंडभिलानं बघितलं, कोणी बा असावा हा माणूस. त्याने हात जोडले, नमस्कार केला. आपण कोण? म्हणे मी यमराज. कशा करता आला? म्हणे मला भगवान महादेवानं पाठवलं, तुझ्या भक्तीवर देव प्रसन्न झाले. मी काय भक्ती केली? अरे तू रात्रभर उपाशी राहून, उपवास करून, जागर करून आणि भगवंताला बिल्वदळ व्हायला ना, संतुष्ट झाले. तुझी काय इच्छा असेल ते सांग. आता ज्याच्या त्याच्या इच्छेचा तो प्रश्न आहे. विठ्ठल मला जर भगवान म्हणले असते, नाना महाराज काय देऊ तुम्हाला, मी म्हणलो असतो मला मंत्रिमंडळ, देवस्थान. विठ्ठल विठ्ठल त्या किरातानं, त्या चंडभिलानं, काय त्याचं ना, चंडभिल, त्यानं विचार केला आणि त्यानं त्याच्या योग्यतेचं मागणं मागितलं. तो म्हणाला, द्यायचंच ना मला दान, तर मग एक काम करा, मला पशुची पक्षाची भाषा कळली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल यमराज तथास्तु म्हणले, निघून गेले. आणि यानं परीक्षा केली तर याला पक्षाची, प्राण्याची भाषा कळायला लागली. सूर्योदयाच्या वेळेस ते हरिण, जो राजा हरिण झाला होता, ते हरिण पाणी प्यायच्या निमित्तानं आलं आणि वाघुरीत त्या जाळ्यामध्ये अडकलं. विठ्ठल विठ्ठल या चंडभिलाच्या लक्षात आलं की आपलं सावध आपल्याला सापडलेलं आहे. त्यांनी आपल्या धनुष्याला बाण लावला, मारणार, पण आपला पती पाणी प्यायला गेला ना, अजून का परत आला नाही. म्हणून त्याची लहानी पत्नी, जिला 2 पाडसं होती, ती शोधाय करता आली. पाहते तर आपला नवरा जाळ्यामध्ये गुंतलेला आहे. आक्रोश मांडला, आकांत मांडला. देवा काय केलंस रे? का म्हणून आमचे ताटतूच करतोस?
आणि त्या नवऱ्याकडे हात जोडून म्हणते, मी तुमच्या बरोबर येणार, मी सहगमन करणार, तुम्ही गेल्यानंतर मला तरी कशाला जागायचं, ती असं म्हणते. बराच वेळ दोघांचा संवाद झाला आणि मग हा चंडभिल ऐकायला लागला. प्राणी आहेत, पशु आहेत, आणि एवढं आत्मज्ञान. ती पतिव्रता धर्म पाळते, ती म्हणते मी तुमच्या बरोबर सहगमन करेल. प्राण्याला एवढं ज्ञान आलं कसं? त्याला मोठं आश्चर्य वाटलं. मग त्यांचा संवाद ऐकण्याकरता तो पुन्हा झाडाच्या आडून उभा राहिला. मग तिला शोधण्याकरता आपला पती येईना आणि गेलेली आपली सवत तीही येईना, म्हणून जी गरोदर असणारी त्याची मोठी पत्नी ती त्याला शोधायला आली, घरी मुलं टाकून, ते पाडस टाकून. आणि तिनं पाहिल्यानंतर त्या दोघींनी आक्रोश मानला आणि मग ते म्हणायला लागले की तू घरी जा, तुला 2 मुलं आहेत, त्यांचा सांभाळ कर, आणि मी मोठी, माझा अधिकार आहे, मी माझ्या पतीबरोबर सहगमन करते. त्या दोघांमध्ये स्पर्धा लागली ना. तू घरी जा, तू गरोदर आहेस, तुझ्या पोटामध्ये बाळ आहेस, तुला आत्महत्या करणं, जीव देणं पाप आहे, चांगलं नाही, तू घरी जा. ही म्हणते तू आणि ती म्हणते तू जा. हा संवाद त्या चंडभिलानं ऐकला. त्याला भाषा कळायला लागलेली होती. त्याला मोठं आश्चर्य वाटलं की हे प्राणी, आणि एवढे किती ह्या पतिव्रता पतिनिष्ठ प्राणी असून. बराच वेळ झाल्यानंतर ते पाडसंही शोधित तिथं आली, ते राहिलेली 2. आणि त्यांनी ते पाहिलं. आई म्हणते ही आई म्हणते मी सती जाणार, ती म्हणते मी सती जाणार. आणि मग त्या चंडभिलाला अनावर झाला, तो समोर आला आणि त्या सांगितलं, तुम्ही प्राणी आहात आणि तुमची एवढी आपल्या पतीवर निष्ठा आहे, ह्या गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत. आपल्या पतीवर नितांत प्रेम करणाऱ्या स्त्रिया पतिव्रता जगतामध्ये दुर्मिळ आहे, आणि तुम्हाला हे ज्ञान कसं आलं? ते म्हणले, आम्हाला काही विचारू नको, तू माझ्या नवऱ्याला सोड आणि आम्हाला दोघीला मार. किंवा तो म्हणला, नाही, मी तर आता मला सावध सापडलेलं, मी तर त्याला ठार मारणारच. मग ती पुन्हा विनंती करते, एक काम कर, तो दिवसभर फिरलाय, त्याला पाणीने, तो पाणी प्यायला आला होता, त्याला पाणी प्यायला सोड आणि मग आमच्या सगळ्यांना मारून टाक. तेव्हा पाणी प्यायला सोडल्यानंतर तो पळून गेला. मग म्हणे, नाही ना, आम्ही काय वचन देऊन वचन भ्रष्ट व्हायला काय माणसं आहोत का? आम्ही पशु आहोत. आणि मग त्या हरणाला सोडलं, तो पाणी पिऊन आला. आणि मग मुलं आली. ती मुलं म्हणायला लागली की राता, आमच्या मायबापाला सोड, आम्हाला घे, आमचं मांस काप आणि खुशाल खा, आम्ही कवळे बालक आहेत, आमचं मांसही अत्यंत कोमल आहे, अत्यंत चवदार आहे, आमच्या मायबाला मारू नको. सगळे एकमेकांना आग्रह करायला लागल्यानंतर त्या भिल्लाला मात्र मोठं आश्चर्य वाटलं. कोण असावेत हे, यांना एवढं ज्ञान आहे? तर ती पुन्हा ती हरीण बोलते, हे बघ, त्या भिल्लाला म्हणते, तू आम्हाला सगळ्याला मारून एवढं जर घरी नेऊ शकत नाही, मग एक काम कर ना, आम्ही सगळे तुझ्या घरी येतो आणि मग तू खुशाला आम्हाला मारून खा. असं ज्यावेळेस म्हणल्यानंतर भगवान परमात्म्यानं ह्याच्या उद्धाराचा समय आलेलाच होता. लगेच विमान आलं महाराज, आणि ते 2 हरिणी, 1 हरण आणि 2 पिलं, अशा 5 जणांचा उद्धार शिवरात्रीच्या दिवशी झाला. आणि ते उद्धरून गेले. देवदूत म्हणायला लागले त्या भिल्लाला, वर्षभर तू भगवंताचा जप कर, नाम ओम नमः शिवायचा जप कर, पुढच्या शिवरात्रीला तुझाही उद्धार होईल. विठ्ठल विठ्ठल. वर्षभर त्या भिल्लाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या नामाचा जप केला. आणि शिवरात्रीच्या दिवशी जागरण केल्यानंतर भगवान परमात्म्याने विमान पाठवलं आणि त्या भिल्लाचाही उद्धार झाला. ही शिवरात्रीची कथा. भगवान परमात्मा म्हणतात, पार्वते, ही कथा जो श्रवण करील, शिवरात्रीच्या दिवशी उपवास करील, शिवरात्रीच्या दिवशी जागरण करील, भगवान नामाचा जप करील ना, त्याचा परमात्मा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असा जो भोळा परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या भगवंताची नामची नित्य संगती आहे. तुका म्हणे, आम्हा
देवाचा सांगात नाही विसंबत येरेरा मनहुनी चिंता नाही अमादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरेरा मनवनी चिंता नाही आम्हादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. सार अभिप्राय जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, भगवंताच्या संगतीमध्ये निश्चिंत जीवन जगायला मिळालं. आनंदाचे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही भोग घेतो आहोत. कोणत्याही प्रकारची चिंता आम्हाला राहिली नाही. असा तो परमात्मा आमचा अत्यंत भोळा आहे, अत्यंत प्रेमदायी आहे आणि अत्यंत प्राचीन आहे, अनादि अनंत आहे आणि आनंददायी आहे. अशा परमात्म्याची भक्ती आपल्याला घडावी आणि त्या भक्तीचं अंग म्हणून आज आपण या गावामध्ये श्री क्षेत्र आंबडगाव यामध्ये शिवरात्रीचा महोत्सव साजरा करतो आहोत. गावकऱ्यांना, आयोजकांना, सर्वांना संस्थेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. एवढी सुंदर सोय, एवढी कल्पकता या कार्यक्रमामध्ये ज्यांनी निर्माण केली, विशेषतः हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज तौर, हरिभक्तीपरायण राजे बापू जराड, हरिभक्तीपरायण गणेश गुरुजी जराड, तसे तर सगळ्यांचेच नावं घ्यावं लागतील. पण जाऊ द्या, त्या सगळ्याचे नावं घ्यायला मला एक तर नावं सगळ्यांचे माहीत नाही आणि सगळ्यांचे नावं घेतले तर नावही बुडाचे संशय. विठ्ठल विठ्ठल असा गोड कार्यक्रम संपन्न झालेला आहे. फार आनंद झाला. 8 दिवस 10 दिवस माझे कसे गेले मलाही कळलं नाही. मला 2 दिवस जरा जड गेली, कारण मला तुमचा सांगात मिळाला नाही. पण अत्यंत गोड अशा प्रकारचा कार्यक्रम. थोडंसं मन मागं पुढं कुठं होत होतं. पारायणाला मंडळी फार कमी होती, फार कमी होती. म्हणजे माणसं कमी होते, माय बहिणी भरपूर होत्या. सुंदर अशा प्रकारचं पारायण झालं. आणि या 8-10 दिवसामध्ये यदा कदाचित माझ्याकडून काही गैरशब्द निघून गेला असेल किंवा काही याला बोचला असेल, टोचला असेल, माझा हेतू तो नसतो. पण घरात भांडे असल्यानंतर आवाज तर येणारच ना, खाड खाड. तसा प्रकारे तर माझ्याकडून काही चुकलं असेल, काही तुम्हाला आवडलं नसेल, त्याच्याबद्दल सर्वांना मागतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले गुरे वेडे वाकुडे उत्तरे. अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आकुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. सर्व मंडळी, सर्वांना विनंती आहे की रोजच्या प्रमाणे आपलं बरोबर 7 वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे. येत असताना गाथाची या ठिकाणी पूजा होणार आहे, त्यासाठी सर्व साहित्य पूजेचं आपण या ठिकाणी घेऊन यायचं आहे सोबत. आणि त्या ठिकाणी नानांचं संतपूजन सकाळी बरोबर 8 वाजता आपल्याला गाथा सांगता करायची आहे. बरोबर सर्वांनी पूजेचं ताट घेऊन आपण सोबत यावं आणि बरोबर 8 वाजता संतपूजन होईल आणि गाथा पारायणाची सांगता संपन्न होईल. नंतर बरोबर ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण ज्यांच्या हस्ते आज कलशारोहणास स्थापन झालेले आहे असे गुरुवर्य भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावे. त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी परिसरातील आंबडगाव परिसरातील तसेच पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना विनंती करतो की आपण सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी अवश्य उपस्थित राहू. आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेली भजन सम्राट रामायणाचार्य श्री हरिभक्तपरायण माझे गुरुवर्य निवृत्ती दादा लकडे